नमस्कार. तरुण तडफदारचा नमो वर्सेस रागा हा कार्यक्रम घेऊन मी आज आलेलो आहे ठाण्यातल्या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये. आणि या कॉलेजमधले विद्यार्थी जे आहेत ते तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला. कशा पद्धतीने सगळे विद्यार्थी तयार आहेत का? कारण येणाऱ्या 2019च्या निवडणुकांसाठी हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते तयार झालेले आहेत. आणि या 2019च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण करणार, पंतप्रधानांना त्यांची पसंती या तरुणांची कोणाला आहे? खरं तर नमो म्हणजेच नरेंद्र मोदींना हे तरुण पसंत करतायत की राहुल गांधींना पसंत करतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि म्हणूनच आज आम्ही याच तरुणांची मतं जाणून घेण्यासाठी या कॉलेजमध्ये आलेलो आहोत. आणि या कॉलेजमधले हे सगळे तरुण 2019ला आपला पंतप्रधान निवडणार आहेत. आणि म्हणूनच ते देखील सज्ज आहेत या निवडणुकांसाठी, आपला पंतप्रधान निवडण्यासाठी. कारण अर्थातच भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुण तडफदारमध्ये या सगळ्या तरुणांचं आज TV9 कडून खूप खूप स्वागत. अक्षरशः टाळ्यांचा गजर पाहिलेला आहे. म्हणजे सगळे विद्यार्थी जे आहेत ते रेडी आहेत. तुम्ही सगळे रेडी आहात का? या विद्यार्थ्यांचा हा जोश जो आहे तो बघितल्यानंतर खरंच 2019ची निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची ठरेल यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. तर तुम्हा सगळ्यांना तुमच्या या सगळ्या ग्रुपमध्ये 2 जण मला असे हवेत की जे नरेंद्र मोदींची बाजू एक जण मांडू शकतो आणि एक जण राहुल गांधींची बाजू मांडू शकतो. तुम्हाला जवळजवळ 5 मिनिटं त्या आपल्या आवडत्या नेत्याबद्दल बोलायचं आहे. तर नरेंद्र मोदींची बाजू मांडणारे आणि राहुल गांधींची बाजू मांडणाऱ्यांना मी पुढे बोलवतो. काय नाव तुमचं? खुशबू यादव. खुशबू यादव. कोणाची बाजू मांडणार आहे? मोदी. नाव काय? अबू सय्यद. अबू सय्यद. कोणाची बाजू मांडणार आहे? अर्थातच राहुल गांधी. तर हे 2 प्रवक्ते खरं तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींची बाजू मांडायला यावेळेस सज्ज आहेत. त्यांचं नेमकं म्हणणं काय, का पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना या भारत देशाचे पुन्हा पंतप्रधान हवेत, का राहुल गांधी त्यांना भारत देशाचे पंतप्रधान हवेत, जाणून घेऊया आपण. खुशबू, का नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पुन्हा हवेत आणि का राहुल गांधी पंतप्रधान म्हणून नको आहेत? सो फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून एवरीवन. तो मैं ये कहना चाहती हूँ कि पीएम मोदी हमें क्यों चाहिए प्राइम मिनिस्टर. आप किसे प्राइम मिनिस्टर बनाना चाहोगे? वो इंसान जो आपके बीच में रहा है, जो आपको फील किया, या वो इंसान जो एसी में बैठ के सिर्फ देख रहा है हाँ हाँ कि हमें ये पीएम नहीं चाहिए, पीएम ये है, पीएम वो है. जो इंसान हमारे बीच में रहा है, जिसने स्ट्रगल किया, जिसने एक्चुअली देखा है गरीबी क्या होती है, जिसने उस मुकाम पे, पीएम के मुकाम पे सिर्फ फैमिली के नाम पे नहीं गया, जिसने एक्चुअली स्ट्रगल करके गया है. हमें वैसा पीएम चाहिए, या जो सोने का चम्मच लेके पैदा होके सीधे जाके कांग्रेस का प्रेसिडेंट बना दिया गया, वैसा पीएम चाहिए. ड्यूरिंग इलेक्शन सिर्फ एक गरीबों के घर जाके उनके साथ कंसर्न दिखा के सिर्फ वो नहीं समझ सकते कि एक गरीब इंसान की, मिडिल क्लास इंसान की प्रॉब्लम क्या है. उन्हें नहीं पता कि मार्केट में दाल चीनी का भाव क्या चल रहा है. इसके लिए हमें ऐसा पीएम चाहिए जो हमारे बीच में रहता हो, जो हमारी एक्चुअल प्रॉब्लम को समझता हो. एंड मैं पीएम मोदी की एक बात की बहुत बड़ी फ़ैन हूँ कि उनका जो डिसीजन होता है एक्चुअल डिसीजन होता है. जैसे कि रिसेंटली आपने उरी मूवी देखी होगी. उन्होंने जब पाकिस्तान ने अटैक किया हमारे इंडियन सोल्जर्स पे, उन्होंने तुरंत एक्शन लिया कि नहीं हमें रिवेंज लेना है. एंड वो रातों रात हुआ, बिना किसी को कानो खबर. एंड कुछ लोग बोलते हैं कि ये फेक है, नहीं हुआ है. प्लीज़, आप जब कुछ कर नहीं सकते तो उसके खिलाफ कुछ बोलिए भी नहीं. ओके. एंड द सेकेंड थिंग कि मेरा नेटिव प्लेस यूपी है, तो आप लोग को यूपी का कंडीशन पता होगा कैसा है. एंड रिसेंटली बीजेपी का वहाँ पे गवर्नमेंट है. मैंने वहाँ पे चेंजेस एक्चुअल देखे हैं. जब भी हम गांव जाते थे पहले 10 years बैक, जब कांग्रेस का वहाँ पे होता था, समाजवादी पार्टी होते वो, वहाँ पे लाइट्स की इतनी इश्यूज थे कि हमें मतलब ऐसा था कि प्लीज़ गांव नहीं जाना है. बट अभी मैं नहीं बोल सकती कि पूरी प्रॉब्लम सॉल्व हो चुकी है. ऑफकोर्स 4 साल में इतनी जल्दी प्रॉब्लम सॉल्व हो नहीं सकती. इसको 70 years जिसने प्रॉब्लम सॉल्व नहीं किया, तो हम एक्सपेक्ट नहीं कर सकते कोई इंसान 4.5 साल में सारे प्रॉब्लम सॉल्व कर दें. है तो अभी इंसान जादू की छड़ी है नहीं उसके पास, टाइम लगता है हर चीज़ को. बट नहीं, सबको चाहिए कि इंस्टेंट सोल्यूशन चाहिए. तो भाई 70 साल पहले आपने क्यों नहीं बोला कांग्रेस को इंस्टेंट सोल्यूशन ला के दे? आपको 4.5 साल में सोल्यूशन चाहिए. बट एटलीस्ट हम एक्सपेक्ट करें मोदी जी से. क्यों हम ये नहीं बोले कि मोदी जी कुछ कर नहीं, हम चाहते हैं कि मोदी जी और करे. हमारी प्रॉब्लम ये नहीं है कि मोदी जी ये नहीं करे वो नहीं करे. हमारी प्रॉब्लम है कि मोदी जी और करे. इट मीन्स कि हमें उनसे बहुत ज़्यादा एक्सपेक्टेशंस है.
अगर हम देखा जाए कि पिछले 10 इयर्स बैक जब मनमोहन जी की सरकार थी, हमें पता भी नहीं चलता था कि हमारे पीएम क्या कर रहे हैं। बट अभी ऐसा है कि हमारे पीएम जी कब उठ रहे हैं, कब खा रहे हैं, कहाँ जा रहे हैं, कौन से कंट्री में जा रहे हैं, क्यों जा रहे हैं, हमें सभी पता होता है। क्यों? क्योंकि वो इनिशिएटिव ले रहे हैं, हमारे बीच में रह रहे हैं। और एक ऐसा पीएम जो हमारे बीच में है, हमारी प्रॉब्लम समझ रहा है, हमारे बारे में जान रहा है, उस इंसान को हम पीएम बनाएंगे, एक ऐसे इंसान के जिसे हमें पता भी नहीं कि वो एक्चुअली बोलना क्या चाह रहा है। हमने राहुल गांधी की कई ऐसी स्पीचेस देखी है कि समझ सकते हैं आप लोग कि उन्हें खुद पता नहीं होता वो क्या बोल रहे हैं। ओके एंड का राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ते देखील आपण जाणून घेऊया अब्बूकडून. आता आपण आपल्या राहुल गांधींकडे वळूया. राहुल गांधींच्या कुटुंबियांचं बलिदान या देशासाठी ह्याचा आपल्याला विसर पडता कामा नये. जेटली ज्या वेळेला आजारी पडले होते त्यावेळेला राहुल गांधींनी सर्वप्रथम ट्विट करून त्यांचं हाल अहवाल विचारला होता, आपली तब्येत कशी आहे काय. ह्यानं त्या विषयावर ट्विट करणारे आपले नरेंद्र मोदी तेव्हा त्यांना नाही विचारलं. नाही, ती बघते रागाने माझ्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राफेलचा किती मोठा घोटाळा या ठिकाणी दिसतोय, त्या विषयावर नरेंद्र मोदी काय बोलत नाहीयेत. लालकृष्ण अडवाणींची आपण आता परिस्थिती बघा, त्यांच्या भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते. अरे ज्या पक्षामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान होत नाहीये, त्यांना इज्जत दिली जात नाहीये, त्यांच्याकडनं आपण आपल्या पक्ष राहुल गांधींना काय इज्जत घ्यायची आपण अपेक्षा ठेवायची. राहुल गांधींचं समर्थक म्हणून मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे राहुल गांधींनी आपल्या वक्तृत्व शैलीमध्ये बराच आता मुख्यमंत्र्यांसारखा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना कधीही विचारलं तर काय बोलतात, अभ्यास चालू आहे आपण सांगू. म्हणजे राहुल गांधींना पण एक राहुल गांधी समर्थक म्हणून मला या ठिकाणी वाटतंय की त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीमध्ये थोडंसं बदल करणं आणि अभ्यास करणं थोडं गरजेचं आहे. भाई और बहनो हे शब्द आपल्या कानावर पडतात आणि तेही रात्री सेंटोक्लस सारखे. नोटाबंदीसारखा जो मोठा निर्णय आला तोही रात्री आणि जीएसटी लागू झाला तोही रात्रीच. भाई और बहनो पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए, महंगाई कम हुई कि नहीं हुई. भाई और बहनों इस देश में बीजेपी की सत्ता में पेट्रोल के हमने सर्व उच्चांक गाटा है. भाई और बहनों ये 60 वर्षों में कांग्रेस की सरकार ये उच्चांक नहीं गाट पाई. भाई और बहनों अब बताओ अच्छे दिन आए कि नहीं आए, अच्छे दिन आए कि नहीं आए. भाई और बहनों गरीबी हटाओ का हमने नारा दिया, पर गरीबी हटाएंगे तो इस देश में से गरीब हटाना जरूरी है कि नहीं है. गरीबी हटानी होगी तो गरीब हटाना जरूरी है कि नहीं है. इसलिए भाई और बहनों नोटबंदी जैसे निर्णय लाकर हमने इस देश से गरीब हटाए. 100 रुपए प्रति लीटर पेट्रोल करने की सरकार की संभावना है. अब बताओ भाई और बहनों अच्छे दिन आए कि नहीं आए, अच्छे दिन आए कि नहीं आए. आपण बघतोय की 10 कोटींचा सूट घालून फिरणारे नरेंद्र मोदी काय देशाला सुशासन देणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगावंसं वाटतं, माझी मैत्रीण खूप तिथून रागाने बघते, पण जे आहे ते आहे. या देशाचा विकास झालाय की नाही ते मला माहित नाही, पण अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीचा विकास मात्र 100% झालेला आहे. म्हणूनच हा देश तरुणाईच्या दिशेने वाटचाल करत असताना देशाला तरुण पंतप्रधानाची गरज आहे. आणि तरुणांच्या देशांसाठी वयाची 60 पार करणारा नरेंद्र मोदी जर ते नेतृत्व करत असतील तर हे चुकीचं आहे. तरुण देशाला तरुण नेतृत्व पाहिजे. म्हणून राहुल गांधी या ठिकाणी तरुण पंतप्रधान म्हणून आम्हाला हवेत अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला खरं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशामध्ये आहे याची जाणीव मला TV9च्या या कार्यक्रमामधून होताना दिसते. तर खरं तर या दोनही नमो आणि राहुलच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उत्स्फूर्त आहेत. आणि हा सगळा तरुणांचा जो समूह माझ्या समोर आहे तो देखील उत्सुक आहे, अनेक घोषणा देत आहेत. तर या नमो आणि रागा समर्थकांच्या दोघांच्या भावना जाणून घेतल्यानंतर खरं तर या मुलांना मी म्हटलं, हा सगळा सभागृह जो आहे तो या विद्यार्थ्यांनी भरलेला आहे आणि यांना म्हटलं की नमो समर्थक जे आहेत ते माझ्या डाव्या बाजूला बसा आणि रागा समर्थक म्हणजे अर्थातच राहुल गांधींचे जे समर्थन करतायत त्यांना उजव्या बाजूला बसायला सांगितल्यानंतर आपण बघू शकता कशा पद्धतीनं नमो समर्थक आहेत त्यांची गर्दी आज पण 4.5 वर्षांपूर्वी इतकीच आहे आणि रागा समर्थकांची संख्या जी आहे ती अतिशय कमी आहे. आणि म्हणूनच या रागा समर्थकांवर खरं तर या सगळ्या नमो समर्थकांच्या
आरोप खोडण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि आता खरं तर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, कारण या प्रत्येक विद्यार्थ्याला नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न TV9 मराठीच्या या तरुण तडफदारच्या माध्यमातून होतोय. का असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत? एक नमूद करा असं वाटेल मला की ती नोटाबंदीचा बोला की रातोरात सगळे निर्णय घेतले जातात. मग ह्यांचा उद्या येणार कधी आहे की तुम्ही बोलता नाही आपण करूया पण उद्या तो उद्या कधी येणार आहे तुमचा? त्यांनी तडकाफडकी निर्णय घेतला. रातोरात काळा पैसा जो 10 वर्षात राहुल गांधी नाही काढू शकला तो नरेंद्र मोदींनी एका रात्रीत काढून दाखवला. नरेंद्र मोदींनी काळा पैसा काढून दाखवला असं त्या मुलीचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? अगर जर काळा पैसा भारतात आला तर 99% नोटा आरबीआय मध्ये कशा जमा झाल्या आणि नरेंद्र मोदी बोलले होते की मला कोणत्याही चौकात आणा, जर नोटबंदी फसली तर मी फाशी घ्यायला तयार आहे. नरेंद्र मोदी कधी येतात आम्ही वाट बघतो तुमची. नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका तर झालेली आहे. काय वाटतं का राहुल गांधी पंतप्रधान व्हावे? राहुल गांधी पंतप्रधान व्हावे ही इच्छा नाहीये, परंतु नरेंद्र मोदी का नाही व्हावे हे माझी इच्छा आहे. कारण नरेंद्र मोदी हे हुकुमशाह म्हणून आपण त्यांना नेहमी बघत असतो. नोटबंदीचा निर्णय असू द्या, कोणत्याही सोबतीच्या सहकार्याला न विचारता त्यांनी घेतलेला हा निर्णय दिसतोय. जीएसटीचा सुद्धा आपल्याला असंच दिसतंय. परंतु आपल्याला वेगवेगळ्या निर्णयांवर मोदी हे हुकुमशाह दिसत आहेत. कारण त्यांचे जेव्हा 272 शीट आल्यानंतर त्यांनी जे आपले सहकारी पक्ष आहेत त्यांना सुद्धा डावलताना आपल्याला नरेंद्र मोदी दिसून आले. आणि आता सध्या जर निवडणूक जवळ आली आणि जसा सर्वे जवळ येतोय तसे नरेंद्र मोदी त्या आपल्या सहकारी पक्षांना जवळ घेताना दिसून येतात. हे आपल्याला नेहमी 4.5 वर्षामध्ये दिसून आलेले हे असं मला नमूद करावं. हुकुमशाह म्हणायला ते स्वतःहून नाही पीएम झाल्यात, त्यांना आपल्याच लोकांनी निवडून दिलंय आणि राजेशाही आपली आपण निवडून दिलाय त्यांना का? मग तेव्हा तुम्ही का निवडून दिलं? आपल्याला एक होप होती आणि असं म्हणतात की माणसाचं आयुष्य होपवरच चालतं. नरेंद्र मोदींना खरं तर लोकांनी निवडून दिले मग ते हुकुमशाह कसले असा प्रश्न त्या मुलीने उपस्थित केलेला आहे. खरं तर अत्यंत रास्त प्रश्न आहे. आपण सगळे त्यांना हुकुमशाह म्हणतो, मग ते खरंच हुकुमशाह आहेत का? सर्वप्रथम मी मैत्रिणीला एक उत्तर देऊ इच्छितो की आम्हालाही इलेक्शनच्या अगोदर ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलेलं की आम्ही अशा पद्धतीने देशाचा विकास करू, त्या पद्धतीने विकास केला नाही. उलट अर्थी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ज्या वाईट घटना घडल्या नाही अशा घटना या कालावधीमध्ये घडल्या. संविधान जाळलं गेलं. त्यांच्याच मंत्रिमंडळामधले काही मंत्री संविधानाच्या विरोधामध्ये बोलले. हे अत्यंत खूप चुकीचं आहे. जिथे तुम्ही संविधानाचा बचाव करू शकत नाही तिथे तुम्ही देश काय प्रगती करू शकता? अर्थातच, कारण संविधान हे देशासाठी सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणून संविधान आहे आणि या संविधानाचं रक्षण खरं तर मोदी करू शकलेले नाहीयेत आणि म्हणून मोदी हुकुमशाह आहेत आणि मोदींचे निर्णय चुकलेले नाही. मोदी हे हुकुमशाह नाही आहेत, कारण की जर 4.5 वर्ष ते सत्तेमध्ये आहेत तर तुम्हाला ते हुकुमशाह वाटतात आणि इतके मागचे गेले वर्ष काँग्रेस सत्ता गाजवते तर तुम्हाला हुकुमशाह नाही वाटली का? लोकांना रोजगार देणार होते ते कुठे? 15 लाख रुपये मिळणार होते ते कुठे? राम मंदिर बनणार होता कुठे बनला? सफाईचं काय झालं? त्यानंतर प्रत्येक स्वायत्त संस्थेवर सरकारचा अंकुश आहे. कशासाठी? आणि नरेंद्र मोदी जेवढ्या बाता मारतात ना त्यांनी स्वतःचे 2014चे जरी भाषण ऐकले ना तरी स्वतःला मत देणार नाही. अशी परिस्थिती आज या महाराष्ट्रात आणि या भारतात आलेली आहे. मोदींनी जर कधी स्वतःची भाषणं ऐकली तर मोदी स्वतःला मत देणार नाहीत असा आरोप, सणसणीत आरोप आहे. जर नरेंद्र मोदी तुम्ही म्हणता की राम मंदिर बांधलं का? तुम्ही काय केलं? 60 वर्ष राम मंदिर बांधलं का सांगताय? आम्ही 4 वर्षात काहीतरी प्रयत्न करतोय ना. अजून आम्हाला पुढचे 5 वर्ष द्या. नरेंद्र मोदी करतील. जर तुम्ही 60 वर्षात काही केलं नाही तर 4 वर्षात किती अपेक्षा करताय तुम्ही? बस झालं, अजून 5 वर्ष द्या, आम्ही करून दाखवतो. मगाशी जो आरोप केला गेला काय हुकुमशाह नाहीये, हुकुमशाह मी याबद्दल बोलतोय का ते एकच व्यक्ती असे का ते निर्णय स्वतःच घेतात, बाकीच्यांना न विचारता ते निर्णय घेताना आपल्याला दिसून येतात. बाकी काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो जो निर्णय घेत होते ते सगळ्यांना विचारून निर्णय घेतले जात होते असं म्हणणं आहे. पंतप्रधान हे निर्णय घेत आहेत पण काँग्रेसच्या काळामध्ये पंतप्रधान नाही सोनिया गांधी निर्णय घेत होते असं आपण जाहीरपणे ऐकलं आहे. आणि नोटाबंदीचा विषय असा मांडला गेला तर नोटाबंदी काय सगळ्यांना विचारून करायला पाहिजे होते की बाबा तुम्ही तुमच्या नोटा अगोदरच बँकेत टाका आणि मग नंतर आम्ही नोटाबंदी करणार आहोत. तर असं नाही आहे. आणि मला एक असं नमूद करावं वाटेल की आमचा जो तरुण मित्र समोर राहुल गांधींची बाजू मांडतोय त्यांनी देखील मोदी शैलीचा अवलंब केला त्याचं महत्त्व पुढे पाठवण्यासाठी. तर मला असं वाटतं की राहुल गांधींना पण मोदींची मदत घ्यावी लागते की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणजे राहुल गांधींनी मोदींकडून शिकावं
असं यावेळेस या मुलाचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते की अच्छे दिन आएंगे. अरे अच्छे दिन कुठे दिसतच नाही आहेत, मात्र आजचा दिन शेतकरी मात्र सगळीकडे दिसत आहे. तर आजचा हा जो गरीब शेतकरी आहे तो सगळीकडे दिसत आहे. आता या मोदी भक्तांची एक तुम्हाला गंमत सांगतो. परवाच एक मला एक मोदी भक्त भेटला होता. तो एक त्याला काय माहिती त्याला शायरीचं वेड. तो म्हणतो काय, कफन न डालो मेरे चेहरे पे मुझे आदत है मुस्कुराने की. कफन न डालो मेरे चेहरे पे मुझे आदत है मुस्कुराने की. आज की रात मत दफनाओ मुझे उम्मीद है अच्छे दिन आने की. आता बोला या मासूम भक्तांचं करायचं काय. नरेंद्र मोदींना वक्तृत्व शिकवावं, पण हे देशाला भाषणाची नाही राशनाची गरज आहे. या देशाला भाषणाची नव्हे तर राशनाची गरज आहे असा आरोप आहे. बोलले होते की ते एकटे डिसिजन्स घेता, तेव्हा जेव्हा इंदिरा गांधींनी जेव्हा इमर्जन्सी लावली तेव्हा त्यांनी कुणाला विचारून इमर्जन्सी लावली, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इंदिरा गांधींनी जर आणीबाणी लावली असेल ते एक प्रकारची शिस्त आणण्यासाठी भारतामध्ये आणीबाणी लावली होती आणि इथं अघोषित आणीबाणी चालू आहे. शेतकरी मरतोय, 60 मुलांना ऑक्सिजन नाही भेटले म्हणून युपी मध्ये मरतात आणि 2000 कोटी कुंभमेळ्यावर घालतात. लाजण्या वाटत योगीला. आणि परत मग शेतकरी काय, आमचा मुख्यमंत्री जर नुसता अभ्यासच करतो, अभ्यास कधी पूर्ण होणार आहे. कर्जमाफीचं काय झालं, आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं, त्यानंतर कुठे स्मार्ट सिटीचं नावच काढणं झालं. 100 स्मार्ट सिटी त्यांना काय झालं. बुलेट ट्रेन कशासाठी, मुंबईच्या आधी व्यवस्था बघा. रेल्वेमधून दररोज 5-6 केसेस असतात की ते लटकून मरतात. त्याचं काय करणार आहे फडणवीस. आणि गाजर डोंबिवली महानगरपालिकेला 6500 कोटीचं गाजर, नंतर अहमदनगरला 3000 कोटीचं गाजर, त्यानंतर दानवे तर शेतकऱ्यांना साले बोलले आणि अहमदनगरमध्ये 300 कोटीचं गाजर वाटणारे गाजर फॅक्टरी अध्यक्ष महोदय करणारे फडणवीस या महाराष्ट्राचा सगळ्यात दुर्दैवी लाभलेले मुख्यमंत्री आहेत. सर ते म्हणतात की भाजप सरकारने हे नाही केलं, मग काँग्रेस सरकारने नेमकं काय केलं हे सांगावं त्यांनी. सरकारने काय केलं ते 60 वर्षामध्ये. आपली इंडियन आर्मी 4थ्या नंबरला, जो गुलामोदी देश होता तो 4थ्या नंबरला आला. आपल्या अणुबॉम्ब पहिली पोखरण चाचणी इंदिरा गांधींनी केली. आणि जे उळीचा हल्ला बोलतात ना, ते त्यांनी सांगावं 3 तासाचा पिक्चर काढला. त्यांनी पहिलं पाकिस्तान आणि बांगलादेश फाळणी बघावी, त्यांना 6 तासाचा पिक्चर निघेल. आणि पूर्ण दिवसामध्ये त्यांनी इस्लामाबादमध्ये त्यांनी जेट प्लेन पाठवलेलं, जे इंदिरा गांधींनी, ते मोदी करू शकत नाही. नाशिकमध्ये तुमची सत्ता महानगरपालिका पहिले मनसेकडे होती, तेव्हा ते लोकांनी जे काही केलं ते आता भाजपला तिकडे करंट स्टेटस आहे की ते लोक दाखवत आहे की आम्ही केलं सगळं. आणि जे काही केलं, गोदापार केला, तो जे काही फ्लड्स आहेत त्याच्यामुळे तो गेला. त्यानंतर एवढं बोटॅनिकल गार्डन केलं, रस्ते केले. त्या रस्त्यामध्ये हे भाजपचे जे आहेत पदाधिकारी हे इतरांचं श्रेय घेतात. भाजप इतरांचं श्रेय घेते असा आरोप रागा समर्थकांनी केलेला आहे. खरंच असं आहे का? भाजप कामं दुसरे करतात, भाजपचं फक्त नाव होतं. नाही सर, मोदी हे बोलतायत की मोदी बोलतायत करून दाखवत नाही, पण मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या 70 वर्षात सगळी काँग्रेसची वंशावळवरून सत्ता चालू आहे, पण मोदी सरकारमध्ये असं, भाजपामध्ये असं एकही नाही आलं. सुरुवात जयप्रकाश नारायण यांनी केली, त्यानंतर त्यांचा एकही वंश नाही. नंतर लालकृष्ण आडवडे यांचा पण वंश नाही. अमित शहा यांचाही वंश नाही. मोदी यांचाही वंश नाही. हे फक्त जनतेला प्रत्येकाला निवडायला अधिकार देतात, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार देतात, प्रत्येकाला सत्तेचा अधिकार देतात. पण काँग्रेसमध्ये असं होतं, त्यांची अख्खी घराची सत्ता आहे फक्त. आपल्याला दिसतंय की नरेंद्र मोदींनी ज्या ज्या वेगवेगळ्या योजना केल्यात, निदान त्यांनी एक पाऊल पुढे तरी टाकलं. इतक्या वर्षामध्ये काँग्रेस सरकारने काय केलं? एक पाऊल पुढे तरी टाकणं तितकंच महत्वाचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही लगेच पी हळद आणि हो गोरी अशातला हा बदल नाहीये, त्याला प्रत्येकाला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना जर आपण निवडून दिलं तर नक्कीच त्याच्यामध्ये कुठेतरी भविष्यामध्ये आपल्याला एक वेगळं चित्र दिसेल असं मला वाटतं. सर, जसं वाजपेयी म्हणाले होते की सरकारे आएंगी जाएंगी लेकिन देश टिकना चाहिए. नरेंद्र मोदींच्या जर आपण पॉलिसी पाहिल्यात तर त्या लॉंग टर्म पॉलिसीज आहेत. त्या 4.5 वर्षात तुम्ही केल्या आणि लगेच त्याचा लगेच तुम्हाला पर्याय मिळाला, तर हे असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला पेशन्सने, तुम्हाला त्या प्रत्येक ॲडव्हान्टेजेससाठी तुम्हाला प्रत्येक ह्याचे पेशन्स असायला हवे. आत्ताच योजनेबद्दल बोललो मी. ॲक्च्युली खरं म्हणजे मोदींचा खूप मोठा फॅन आहे, कारण ज्या पद्धतीने ॲक्टिंग करतात ते खूप सुपर्ब आहे. 1 रुपयाचं काम करणार, 10 रुपयाची जाहिरात करणार आणि लोकांसमोर विचित्र पद्धतीने जाणार आणि त्यांच्या माइंडमध्ये करून देणार की हा असं आम्ही काम करतोय. जर खरंच तुम्हाला काम केलं असेल तर जे जनतेपर्यंत आपोआप पोहोचेल ना. तुम्हाला जाहिरात करायला कशाला लागते त्यासाठी? 4 वर्षात विकास झाला नाही. 4 वर्षात देशात किती दिवस थांबले ते बघा. आणि भक्तो कहो दिल से, कमिशन मिले राफेल डील से.
ते बोलतात की नरेंद्र मोदी परदेशवाऱ्या करतात पण ते काय करतात ते तुम्ही बघा ना. त्यांनी बाहेरच्या देशांचे संबंध आपल्या देशाचे चांगले केलेत, मैत्री करार केलाय त्यांनी येणाऱ्या तरुण पिढीसाठी मेक इन इंडिया, तरुण पिढीला त्यांनी रोजगार प्राप्त करून दिला आहे. आणि तुम्ही परदेशवाऱ्या करतात म्हणून काही बोलू नका, कारण ते आपल्या देशासाठी, कारण आपल्या देशात पुढे काही कोणती अडचण आली किंवा कोणता हल्ला झाला तर परदेश आपल्याला मदत करेल अशी भावना म्हणजे ठेवून त्यांनी परदेशवाऱ्या केले. तुम्ही जे बोलताय शेतकरी कर्जबाजारी झाला, पण जे 4 वर्षात तुम्हाला दिसतंय की त्यांनी आत्महत्या केली, पण ह्या 60 वर्षापूर्वी जे झालं ते आता 4 वर्ष होतंय, त्याला जबाबदार काँग्रेसच आहे की. तरुण तडफदार काँग्रेस प्रवक्त्याने जो मुद्दा मांडला एज फॅक्टरचा, एक्सपिरियन्स लीडर लागतो देशाला, प्रत्येक देशाला. डोनाल्ड ट्रम्प बघा, पुतीन बघा. आणि एक मुळात मुद्दा म्हणजे आता रिसेंटली ज्या विधानसभा इलेक्शन झाल्या राजस्थान, मध्य प्रदेश, तिकडे दोन कॅन्डिडेट होते ज्यांना जे चांगले एक्सपिरियन्स होते. सचिन पायलट ज्याचं एज अराउंड 35 to 40 आहे, आणि दुसरं अशोक गेहलोत. तर तू म्हणालास की राहुल गांधींचं एज 48 आहे, हे तुझ्यामुळे तरुण वाटतंय तुला, आणि नरेंद्र मोदीचं 68 आहे असं तुला हे एजेड वाटतंय. पण त्यांनी सचिन पायलट जास्त एक्सपिरियन्स असून, तरुण असून, तिकडे त्यांना डावललं गेलं आणि त्यांना डेप्युटी सीएमचं पद दिलं गेलं. आणि अशोक गेहलोतला का दिलं मग तिकडे तुम्ही तरुणाई का नाही बघितली? हे मला म्हणजे तुम्हाला तरुणांच्या मुद्द्यांवर बोलायचा पूर्ण अधिकार नाहीये. आणखीन एक प्रश्न इथे मला वाटतं नमो समर्थकांचा. सर, वयाचा प्रश्न झाला. मोदी जरी काय बोलतात वयाने मोठे असतील तरी मनाने तरुण आहेत. राहुल गांधी जरी वयामध्ये असतील तरी पण ते अजून लहान आहेत, माझं असं म्हणणं आहे. कारण आपण ते बघू शकता संसदेमध्ये एकदम ते लहान पोरासारखं वागणं होतं की त्यांना पंतप्रधानांना जाऊन मिठी मारणं, डोळे वगैरे असे करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आता मी हा प्रसंग आठवला तर मी असं डोळ्यासमोर काय बोलतात G7च्या मीटिंग जर का माना, म्हणजे हायपोथेटिकली राहुल गांधी पंतप्रधान झाले, G7च्या मीटिंगला गेले, ते असे ट्रम्पकडे जात आहेत आणि त्यांना मिठी मारतात आणि ते लांबूनच ट्रम्प ए पप्पू कपस, कसं वाटेल सर ते? ज्या शिवरायांच्या स्वराज्यात परस्त्रीला मातेसमान मानावे अशी घोषणा केली जायची असे मानले जायचे, आणि ह्यांच्या स्वराज्यात मुलींना पळवून नेऊ असे राम कदम म्हणतात. असला भाजप आम्हाला नको, अशी शिकवण कशाला पाहिजे आम्हाला नको असं सरकार. म्हणजे जर कधी हा कार्यक्रम भाजपचे पदाधिकारी बघत असतील तर आजही या रणरागिणींच्या मनात राम कदम सारख्या लोकांबद्दल राग आहे, द्वेष आहे. शेतकरी म्हणतात शेतकऱ्यांनी मागितल्या चारा आणि छावण्या, पण यांनी दिले आम्हाला डान्स बार आणि लावण्या. मग काय म्हणाल आपण की शेतकरी आपल्याला काय मागतात आणि यांनी डान्स बार आणि काय काय आपल्याला प्रोत्साहन देत आहेत? तुम्ही तुकाराम मुंडेंसारख्या जेव्हा सरकारच्या तुम्ही बदल्या करत असता, जेव्हा एल्फिस्टनच्या पुलाची घटना घडते आणि तुमचे मंत्री जाऊन जेव्हा गरबा खेळतात, त्याला जबाबदार कोण आहे? आणि तुम्ही असे वागतात आणि तुम्ही इतर सरकारांना नावं ठेवता. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ऍड केल्या होत्या, ज्या पद्धतीने तुमच्या जाहिरातींचा गाजावाजा होता की न खाने दूंगा न खाऊंगा, मग जेव्हा मेहुल चोस्की, नीरव मोदी ह्यासारखे मल्ल्यासारखे जेव्हा इतर पळून जात आहेत दुसऱ्या देशामध्ये, तेव्हा तुमचं सरकार काय करतंय हा प्रश्न देखील उपस्थित राहतो. बिलकुल, अगदी महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी रागा समर्थक जे आहेत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या ठिकाणी माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता या मुलांची ही फौज तयार झालेली आहे. हे नरेंद्र मोदींची बाजू मांडणारी महिला मंडळ आहे पूर्णपणे, आणि हे अर्थातच राहुल गांधींची बाजू मांडणारे मुलं आहेत. आणि यांची आता मतं काय आहेत आणि त्यांना नेमकं का वाटतंय की पंतप्रधान राहुल गांधी व्हावे, या प्रत्येक आरोपाला फटाकन आपण इथून उत्तर आणि उत्तराच्या प्रश्नाचं उत्तर आपण फटाफट घेणार आहोत. आणि हा प्रयत्न या रॅपिड फायर राऊंड मध्ये मी करणार आहे. का राहुल गांधी नको? आज राहुल गांधी यासाठी हवेत की आता आपल्याला तरी तरुण नेतृत्वाची गरज आहे. ज्या अर्थी आपण नरेंद्र मोदींचे अच्छे दिन ज्या अर्थी आपण सगळ्यांनी अनुभवले आहेत, त्या अर्थी तरी मला राहुल गांधी तरी बेस्ट कॅन्डिडेट वाटत आहेत या निवडणुकीसाठी. राहुल गांधी बेस्ट कैंडिडेट वाटते. इन्होंने जैसे कि बोला एज वाइज हमें कुछ यूथ चाहिए. जब इनका टाइम है राजस्थान में, मध्य प्रदेश में, जब ऑप्शंस थे इनके पास, तब इन्होंने एक्सपीरियंस बंदे को चुना. तो आप कैसे बोल सकते हो कि हमें कोई यूथ चाहिए? आपने जब एक्सपीरियंस के बेसिस पे फैसला लिया तो देश के लिए भी हम वही करेंगे ना. निर्णय घेताना पक्षाचा विचार करतात तेव्हा तुम्हाला तरुण आठवत नाही? तरुणाचा प्रश्न आहे. पहिले तर मोदी किती शिकलेत त्यांनाच माहिती. डिग्री दाखवणे झालेत, त्यानंतर हे योगी मोदी डिग्री दाखवत नाही.
मोदी किती शिकलेत हे महत्वाचं नाहीये, मोदी काय काम करतायत ना ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. मोदी काय काम करतात हे महत्वाचं आहे, कोणी काय शिकून आलं त्याच्यानंतर काय काम केलं हे महत्वाचं नाही. मोदीने काय काम केलं त्यांनी सांगा ना. मोदींनी काय काम केलं अत्यंत महत्वाचा प्रश्न. LGBT लॉ जो खूप आधीपासून तो अस्तित्वात नव्हता तो बॅन झाला. 377 ट्रिपल तलाक असे खूप सारे जे डेव्हलपमेंट आहे ते मोदीजींमुळे. विकासाचा दर वाढवला त्यांनी, स्वच्छ भारत सारखी मोहीम चालू केली, परत उज्ज्वला मोहीम चालू केली. आणि तसेच मोदींनी हे जसे बोलले की मोदीजी जे मोठे कार्य असतात ना त्याचे परिणाम आपल्याला दिसतात, पण ते म्हणजे योजना सुरू केलेल्या आहेत परंतु परिणाम दिसायला वेळ लागेल. हे जर बोलतायत की डिग्रीचं काय नाही, मनमोहन सिंगावर तर हे वैयक्तिक टीका करायचे मोदी. मोदींनी काय साक्षरता आहे. आमरे मोदींनी काय काम केलं ते सांगतो. मोदीच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकारांसमोर येऊन सांगतात की लोकशाही धोक्यात आलेली आहे. हे मोदींनी काम केलं. लोकशाही जी सर्वोच्च आहे भारतात ती धोक्यात आलेली आहे असं म्हणतात. आणीबाणीच्या वेळेस काय झालेलं ते माहिती आहे. ऍक्च्युली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले होते पण ते लॉ चेंज करून ते बदलण्यात आले, तर त्यांनी असं बोलू नये. आणि मागाशी झाला विकासाचा मुद्दा. मी ट्रेननी प्रवास करतो आंबिवलीवरून ठाण्यापर्यंत. ऍक्च्युली पारसिक टनलला 100 वर्ष पूर्ण झालेत, तर त्याचं रिपेअर होईल की नाही होईल ते नाही माहीत, पण पर्यायी मार्ग व्यवस्था करायची आवश्यकता होती, पण काँग्रेसच्या काळात झालेलं नाहीये. मला रागा समर्थकांना हे सांगावंसं वाटतंय, नरेंद्र मोदींनी निदान पाऊल तरी एक पुढे टाकले. राह देखने से रास्ते नहीं मिलते, चलना शुरू कीजिए, रास्ते अपने आप बन. माझ्या मैत्रिणीला रामदास आठवलेंच्या खास शैलीमध्ये मी उत्तर देऊ इच्छितो. अशाच केल्या तुम्ही बड्या बड्या बाता, अशाच केल्या तुम्ही बड्या बड्या बाता, म्हणून जनताच आता तुम्हाला घालेल लाथा. जनता घालेल तुम्हाला लाथा, कारण तुम्ही केल्यात फक्त मोठ्या मोठ्या बाता. खास रामदास आठवलेंच्या शैलीत त्यांनी म्हटलं. घोषणांमधला सुद्धा फरक तुम्ही पाहू शकता. आम्ही मोदींचं समर्थन करतो पण ते मोदींचा नकारार्थी विरोध करतात. त्यांना राहुल गांधीचं समर्थन करायला सांगायला हवं. हा एक मुद्दा आहे की घोषणा भाजपाला सपोर्ट आहे त्यांच्या त्याच नेत्याचा कॉपीराईट ते करत आहेत. म्हणजे बघा आमचा किती प्रभाव आहे त्यांच्यावर. म्हणजे मोदींचा अजून पण प्रभाव तुमच्यासारख्या राहुल गांधी समर्थकांवर आहे. सरकार आता कोणाचं आहे त्यांनाच आम्ही प्रश्न विचारणार की काँग्रेसला तुम्ही प्रश्न विचारताय. प्रश्न तुम्हाला यासाठी विचारतोय की तुमचं सरकार आहे, त्यामुळे आज तुम्ही जागतिक इंडेक्स बघितला हॅपीनेस इंडेक्स, तर त्याच्यामध्ये आपला 113वा नंबर आहे. मग त्याच्यामध्ये सगळे निकष येतात, जीडीपी येतो, त्यानंतर इकॉनॉमिक फोरम्स मध्ये पण आपला खूप लो आहे, पाकिस्तानपेक्षा आपला नंबर खाली आहे. मग अशा पद्धतीने काय चाललंय हे नरेंद्र मोदींचं? सर मला बोलायचं ईव्हीएम मशीनचा हा मोठा मुद्दा आहे ना. जसं म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीला मत दिलं, मत तुमचं बीजेपीलाच, हा मोठा मुद्दा मला उपस्थित करायचा. ईव्हीएम में झोल है. सर काँग्रेस अगोदर निवडून आली तेव्हा पण ईव्हीएम चालू होती ना, तेव्हा झोल नाही झाला. जेव्हा काँग्रेस निवडून आली तेव्हा ईव्हीएम मध्ये झोल नाही झाला. आता ईव्हीएम मध्ये घोळ नाही तर उमेदवाराला झिरो मत कसं पडतं? स्वतः तरी मत पाहिजे ना, आमचं आम्हाला तरी मत पाहिजे त्या उमेदवाराला, डायरेक्ट झिरो. ईव्हीएम मध्ये झोल आहे. चीफनी स्वतः सांगितलं आहे की त्याच्यामध्ये काही घोळ नाही. ईव्हीएम हे आपल्या घरातलं खेळणं नाही की त्याला आपण हॅक करून घोळ करू शकतो. हे त्याचा आधी त्यांनी अभ्यास करावा आणि मग बोलावं. तुमचा सगळ्यांचा ईव्हीएम वर विश्वास आहे. हो आहे. ईव्हीएम मध्ये मत दिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की कुठलाच त्या मताशी हे होत नाहीये. कांग्रेस का सिचुएशन ये है, खुद तो कुछ करना नहीं है, नाचना जाएंगे आंगन टेढ़ा. खुद तो जीत नहीं सकते तो ईवीएम पे डाल दिया. ये कहते हैं कि कांग्रेस ने नहीं कुछ किया, तो मेरे बहन मैं आपको ये कहना चाहूंगा कि इस देश को एम्स IIT कौन देने वाला है? कांग्रेस देने वाला. अगर हम बीमार पड़ते हैं तो गौशाला में जाके अपना इलाज नहीं करवाते, एम्स में जाके करवाते, तो ये कांग्रेस ने ही दिया है. देने वाला है. कब दोगे? 2014 तक था ना आपका गवर्नमेंट, तो तब क्या किया था आप लोगों ने? सोए थे क्या? दिया 60 साल तक ही दिया. हाँ सर. और दूसरी चीज, अगर आपके ऊपर कोई आरोप लगाता है तो आप, अगर प्रियम्बल में हमारे लिखा है कि वी द पीपल, तो आप पूछते हो हु द पीपल. अगर कोई आपके ऊपर आरोप लगाता है तो आप सीधा उसको अर्बन नक्सल बोल देते हो और मीडिया को बैन करते हो. अगर कोई बोलता है इस देश में डर लगता है तो सही में डर लगता है जब एक गौ के नाम पे एक पुलिस वाले को मारा जाता है. ये आपके सरकार में चल रहा है यार. काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने काय केले? मित्रांनो, तुम्ही जो पोलिओ डोस घेतलायत ना मोफत, तो काँग्रेसनेच सुरू केलाय. पोलिओ डोस जो आहे तो काँग्रेसनं सुरू केला. काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने काय केलं? तुम्ही घेतलेला पोलिओ डोस काँग्रेसने सुरू केला. आज भारताचा जीडीपी, तो जीडीपीचा मुद्दा काढत होता. भारताचा जीडीपी 10 ट्रिलियन झालाय. US, रशिया, जर्मनीच्या
लेवलला आपण आलोय. भारताचं आधी नाव नव्हतं काँग्रेसच्या काळात, कुठेच नव्हतं. स्ट्रॉंग देशांमध्ये मानलं जातं. विकासाचा दर सुद्धा वाढलाय. अगदी विकासाचा दर वाढला, ईव्हीएम मध्ये झोल आहे, पोलिओ डोस काँग्रेसने सुरू केला, काँग्रेसने अनेक योजना सुरू केल्या. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी ज्या आहेत ते इथे झडलेल्या आहेत. आणखीनही प्रश्न आहेत, आणखीनही आरोप आहेत, परंतु माझ्याकडे वेळ नाहीये. म्हणूनच तरुण तडफदार मध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शहरात तरुण तडफदार नमो वर्सेस रागामध्ये.